जय श्री कृष्ण. राधे राधे प्रिय मित्रांनो. चला पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे कृष्ण गोपाळा, जो कोणी भक्त आजची ही कथा पूर्ण निष्ठेने शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या सर्व खऱ्या आणि सात्विक इच्छा पूर्ण कर आणि त्याच्या आयुष्यातून सर्व दुःख सर्व संकट कायमची दूर कर. आणि जो कोणी भक्त ह्या व्हिडिओला मनापासून लाईक करेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्या आयुष्यात असा अखंड आनंद बरसव जो कधीही संपणार नाही. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता श्रीमद भगवद्गीतेच्या या अमृतमय कथेचे श्रवण करण्यास सुरुवात करूया. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्रिय मानवा, जेव्हा माणूस आपल्या स्वाभिमानासह आणि सत्याच्या बाजूने उभा राहायला शिकतो, म्हणजेच आपल्या इज्जतीवर आणि खरेपणावर ठाम राहतो, तेव्हा जगाने केलेली अवहेलना म्हणजेच जगातील लोकांचे दुर्लक्ष त्याला खाली पाडू शकत नाही, त्याला कमकुवत करू शकत नाही. कारण त्याची मुळं आतपर्यंत पक्की झालेली असतात. तो आतून खूप ताकदवर झालेला असतो. जगाचा स्वभावच बदलण्याचा आहे. ते नेहमी बदलत असते. आज जे सोबत आहेत ते उद्या तुमच्याशी परखेपणाने वागू शकतात, तुमची साथ सोडू शकतात. आज जे तुमचं कौतुक करतात, तुमची स्तुती करतात, तेच उद्या तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात. जर तुमची ताकद दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून असेल, म्हणजेच दुसऱ्यांच्या प्रतिक्रियावर टिकलेली असेल, तर प्रत्येक वेळी होणारा हा बदल तुम्हाला हलवून सोडेल, तुम्हाला त्रास देईल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभा राहायला शिकाल, स्वतःची ओळख निर्माण कराल, त्या दिवशी हे अवलंबून राहणं संपू लागेल. तुम्ही इतरांवर विसंबून राहणार नाही. स्वतःसाठी उभा राहणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाशी भांडायला लागता किंवा सर्वांना चुकीचं ठरवू पाहता. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुम्ही तुमचे निर्णय, तुमची मूल्य आणि तुमच्या सीमांचं रक्षण करायला शिकता, त्यांची जपणूक करायला शिकता. आता तुम्ही हे ठरवता की कोणती गोष्ट स्वीकारायची आहे आणि कोणत्या गोष्टीपासून लांब राहायचं आहे. हीच स्पष्टता तुम्हाला आतून मजबूत बनवते. जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला विचित्र वाटतं, कठीण वाटतं. कारण आधी तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतात. तुम्हाला वाटत होतं की लोकांनी तुम्हाला समजून घ्यावं, कौतुक करावं, स्वीकारावं. पण जेव्हा तुम्ही स्वतःची बाजू घेता, स्वतःचं म्हणणं मांडता, तेव्हा काही लोक नाराज होतात, काही दूर जातात आणि काही कोरडं वागू लागतात. हीच ती परीक्षा असते जिथे तुमच्या मजबूतीचा कस लागतो, तुमची हिंमत तपासली जाते. जर यावेळी तुम्ही डगमगलात तर पुन्हा त्याच जुन्या सवयी परत येतात, तुम्ही कमकुवत पडता. पण जर तुम्ही शांत राहिलात आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिलात तर हळूहळू तुम्हाला जाणीव होते की जगाच्या कोरड्या वागण्याचा आता तुमच्यावर तितका परिणाम होत नाहीये, तुम्हाला त्रास होत नाहीये. आधी ज्या गोष्टी टोचायच्या आता त्या गोष्टी फक्त ऐकू येतात, मनाला लागत नाहीत, तुमच्यावर परिणाम करत नाहीत. परिस्थिती तुम्हाला स्वतःची उत्तरे शोधण्याची समज देते. जेव्हा तुम्ही हे मान्य करता की प्रत्येक जण तुम्हाला समजून घेऊ शकत नाही, तेव्हा मनाला होणाऱ्या जखमा आपोआप भरू लागतात. अनेकदा जे तुटतं ते तुमचं धैर्य नसतं, तर तो तुमचा भ्रम असतो ज्यावर तुम्ही अवलंबून होतात. आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही बाहेरच्या गोंगाटापेक्षा आतल्या आवाजावर जास्त विश्वास ठेवू लागता. जे लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात ते न कळत तुम्हाला तुमच्या सीमा ठरवायला शिकवतात. प्रत्येक नातं आयुष्यभर निभावण्यासाठी नसतं. काही नाती तुम्हाला योग्य दिशा दाखवून शांतपणे निघून जातात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य ठरता तेव्हा जगाच्या मतांचे ओझे कमी वाटू लागते. कधी कधी परिस्थिती तुम्हाला यासाठीच थांबवते जेणेकरून पुढे जाण्याआधी तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. आयुष्याचा खरा धडा पुस्तकात नाही, तर त्या क्षणांमध्ये दडलेला असतो जिथे तुम्ही पूर्णपणे एकटे उभे असता. जो आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय, कदाचित तोच उद्या तुमच्या स्थिरतेवरून काहीतरी शिकायला येईल. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं अधिक तयार नक्कीच करतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी आणि स्वतःवर विश्वास जास्त ठेवू लागता तेव्हा भीतीची पकड सैल होऊ लागते. अनेकदा शांत राहणं ही कमजोरी नाही, तर त्या समजुतीची खूण असते जी वादाच्या पलीकडे गेलेली असते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचे नसते. जी वेळ तुम्हाला रिकामा करते तीच वेळ तुम्हाला आतून भरण्याचं कामही करते. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकता तेव्हा नशिबाला दोष देणं आपोआप सुटून जातं. प्रत्येक हास्य आनंदच दाखवतं असं नाही. काही हास्य फक्त हे सांगतात की माणूस हार मानत नाहीये. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा कोणी बघणारं नसतं आणि तरीही तुम्ही सत्याला धरून असता. जे लोक तुमच्या सरळपणाला कमजोरी समजतात ते तुमच्या खोलीला कधीच समजू शकणार नाहीत.
आयुष्य तुम्हाला प्रत्येक वळणावर हे सांगत नाही की पुढे काय होईल, पण प्रत्येक वळणावर हे नक्की दाखवून देतं की तुम्ही आतून किती तयार झाला आहात. जेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सोडून देता, तेव्हाच पहिल्यांदा तुम्ही मोकळा श्वास घेता. अनेकदा जी शांतता तुमच्या वाट्याला येते, तीच तुम्हाला त्या सत्यांची ओळख करून देते ज्यापासून गोंगाट तुम्हाला दूर ठेवतो. आयुष्यातली सर्वात खोल शिकवण तीच असते जी तुम्ही कोणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतः समजून घेता. जे लोक तुमच्या चांगुलपणाला साधारण समजतात, त्यांना हे माहीत नसतं की खरा चांगुलपणा निभावणं किती कठीण असतं. कधी कधी परिस्थिती यासाठीच गुंतागुंतीची होते, जेणेकरून तुम्ही बाहेरच्या आधाराशिवाय स्वतःच्या समजुतीवर उभे राहू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकता, तेव्हा भीती तुमचा शत्रू नाही तर मार्गदर्शक बनते. प्रत्येक नातं सोबत राहण्यासाठी नसतं. काही नाती तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला येतात. आयुष्य तुम्हाला हे शिकवत नाही की पडू नका, तर ते शिकवतं की पडल्यानंतर स्वतःला कसं सावरायचं आहे. जी वेळ तुम्हाला थकवते, तीच वेळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचं कामही करते. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला शिकता, तेव्हा दुसऱ्यांचे तुच्छ वागणं तुम्हाला कमी त्रास देते. कधी कधी सर्वात योग्य रस्ता तोच असतो जो सोपा नसतो आणि जिथे गर्दी नसते. आयुष्याचं ओझं तेव्हा हलकं होतं जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं सोडून देता. जे आज तुमच्या शांत राहण्याला समजत नाहीत, ते उद्या तुमच्या स्थिरतेपासून नक्कीच शिकतील. दररोज आनंदी राहणं गरजेचे नाही, पण दररोज प्रामाणिक राहणं तुमची सर्वात मोठी ताकद बनते. जेव्हा तुम्ही तुलना करणं सोडून देता, तेव्हा तुमचा प्रवास आपोआप खास बनतो. आयुष्य तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही, ते प्रत्येक वेळी काहीतरी समज देऊनच पुढे पाठवते. जे लोक तुमचा संघर्ष बघत नाहीत, त्यांना तुमच्या यशाची किंमतही समजू शकत नाही. कधी कधी पुढे जाण्यासाठी गोष्टींना धरून ठेवणं नाही, तर त्यांना सोडून देणं जास्त गरजेचं असतं. आयुष्य तुमची कितीही परीक्षा घेऊ, प्रत्येक वेळी ते तुमच्या सहनशक्तीमध्ये एक नवी बाजू जोडते. फक्त अट ही आहे की तुम्ही थांबला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याचा हट्ट सोडून देता, तेव्हा तुमचा साधेपणाच तुमची सर्वात मोठी ओळख बनते. अनेकदा जो रिकामापणा जाणवतो, तोच तुम्हाला हे समजवण्यासाठी येतो की आता आतमध्ये काहीतरी नवीन भरण्याची वेळ आली आहे. आयुष्यातला सर्वात खरा विश्वास तोच असतो जो तुम्ही स्वतःवर ठेवायला शिकता. जे लोक आज तुमची शांतता समजत नाहीत, ते उद्या तुमच्या संयमासमोर गप्प बसतात. कधी कधी परिस्थिती यासाठीच जड वाटते, जेणेकरून तुम्ही तुमचा विचार अधिक खोलवर करू शकाल. जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या समजुतीवर चालू लागता, तेव्हा भ्रम आपोआप तुटू लागतात. प्रत्येक नातं सोबत चालण्यासाठी नसतं. काही नाती तुम्हाला योग्य जागी सोडून पुढे जाण्यासाठी असतात. आयुष्याचा सर्वात मोठा धडा हा आहे की प्रत्येक हार तुम्हाला कमकुवत नाही, तर अनेकदा जास्त स्पष्ट विचार करणारा बनवते. जी वेळ तुमचा वेग कमी करते, तीच वेळ तुम्हाला चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापासूनही वाचवते. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारता, तेव्हा भीतीची जागा आत्मविश्वास घेतो. कधी कधी सर्वात मोठा बदल बाहेर नाही, तर आतल्या विचारांमध्ये येतो आणि तोच सर्व काही बदलून टाकतो. आयुष्यात सर्व काही समजणं गरजेचं नाही, काही गोष्टी अनुभवण्यासाठी असतात. जे लोक तुमच्या चांगुलपणाची चेष्टा करतात, ते तुमच्या खोलीशी अनजाण असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सावरायला शिकता, तेव्हा परिस्थिती तुम्हाला कमी हलवू शकते. प्रत्येक दिवस खास नसतो, पण प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं जास्त समजूतदार नक्कीच बनवतो. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा कोणी सोबत नसतं आणि तरीही तुम्ही योग्य मार्गावर असता. जे आज तुम्हाला हलके समजतात, तेच उद्या तुमच्या स्थिरतेवरून शिकायला येतात. कधी कधी पुढे जाण्यासाठी ध्येय बदलण्याची गरज नसते, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं पुरेसं असतं. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्रिय मानवा, आयुष्यात जी लोक अचानक न सांगता मागे हटतात, तुमची साथ सोडतात, ते तुम्हाला कमकुवत करायला येत नाहीत. त्यांचा हेतू तुम्हाला तोडण्याचा नसतो. ते तर तुम्हाला याची आठवण करून द्यायला येतात की तुमचा जीवन प्रवास, तुमचा रस्ता इतर कोणाच्या असण्यावर, इतर कोणाच्या सोबत असण्यावर टिकलेला नाही, अवलंबून नाही. जेव्हा कोणी आपल्या सोबत चालतं, जेव्हा कोणी आपलं माणूस सोबत असतं, तेव्हा आयुष्याचं ओझं अर्ध वाटतं. निर्णय सोपे वाटतात, भीती कमी वाटते आणि रस्ते छोटे दिसतात, मंजिल जवळ वाटते. आपल्याला वाटतं की जर कोणी आहे तर सर्व ठीक होईल, आपण प्रत्येक संकटातून बाहेर पडू. पण जसा तोच व्यक्ती साथ सोडतो, अचानक पूर्ण भार तुमच्या खांद्यावर येऊन पडतो. तुम्हाला एकटेपणा जाणवतो. त्याच क्षणी मनात प्रश्न येतो की आता काय होईल, आता कसं चालेल, आता मी कसं सावरू.
हाच तो क्षण असतो जिथे आयुष्य तुम्हाला एक कठोर पण खूप गरजेचा धडा शिकवते. ते शिकवते की आधार चांगला असतो, सुखद असतो, पण तो कायमस्वरूपी नसतो. तो कधीही हिरावून घेतला जाऊ शकतो. लोक त्यांच्या कारणांमुळे येतात, त्यांची स्वतःची कारणं असतात आणि त्यांच्या कारणांमुळेच निघून जातात. कोणी जाणीवपूर्वक जातं, कोणी नाईलाजाने, तर कोणी आपल्या मर्यादांमुळे, आपल्या अडचणींमुळे. पण त्यांच्या जाण्यानंतरही आयुष्य थांबत नाही, थबकत नाही. त्याला पुढे जावंच लागतं, प्रवास चालूच राहतो. आणि ते पुढे नेण्याची जबाबदारी शेवटी तुमचीच असते, तुम्हालाच ती पूर्ण करावी लागते. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी साथ सोडतं, तेव्हा सुरुवातीला खूप वेदना होतात, मन जड होतं. वाटतं जसं आता सर्व काही संपलं, जीवन थांबलं. पण हळूहळू तीच वेदना तुम्हाला मजबूत बनवायला सुरुवात करते, तुम्हाला ताकद देते. तुम्ही शिकता की आता प्रत्येक काम स्वतः करायचं आहे, प्रत्येक निर्णय स्वतः घ्यायचा आहे आणि प्रत्येक परिणाम स्वतः स्वीकारायचा आहे. हे सोपं नसतं, यात खूप मेहनत आणि हिंमत लागते, पण हीच प्रक्रिया माणसाला आतून तयार करते, त्याला आत्मनिर्भर बनवते. या अनुभवानंतर माणूस इतरांवर पूर्णपणे विसंबून राहणं सोडून देतो. तो आपली ओळख स्वतः निर्माण करतो. त्याला हे समजू लागतं की आधार मिळाल्यावर कृतज्ञ असावं, आभार मानावेत, पण आधार गेल्यावर तुटून जाणं गरजेचं नाही, विस्कळीत होऊ नये. कारण जर तुम्ही प्रत्येक वेळी कोणाच्या जाण्याने कोलमडून पडलात, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची ताकद, तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिलीये. हळूहळू तुम्ही हे देखील शिकता की आयुष्याचं ओझं कोणी एक व्यक्ती नेहमीच उचलू शकत नाही, ते कोणा एकाच्या खांद्यावर नेहमी राहू शकत नाही. ते ओझं उचलण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वतःला सक्षम बनवावं लागतं, स्वतःला मजबूत करावं लागतं. तुम्ही तुमचे विचार पक्के करता, तुमच्या सवयी सुधारता आणि तुमच्या आत ती हिंमत निर्माण करता, जी तुम्हाला एकटं पुढे जाण्याची ताकद देते, प्रेरणा देते. जेव्हा हे समजून येतं, जेव्हा ही गोष्ट मनात उतरते, तेव्हा तक्रार कमी होते, रडणं धुणं बंद होतं. आता तुम्ही हे विचारत नाही की तो का निघून गेला, मला का सोडून गेला, तर तुम्ही हा विचार करता की आता मला काय करायचं आहे, माझं पुढचं पाऊल काय असेल. हाच विचार तुम्हाला पीडित नाही, म्हणजेच कोणाचा बळी नाही, तर एक जबाबदार माणूस बनवतो, जो आपल्या स्वतःच्या आयुष्याचा मालक स्वतः होतो. एका वेळेनंतर तुम्ही मागे वळून पाहता आणि तुम्हाला जाणवतं की ज्या लोकांनी तुमची साथ सोडली, त्यांनी न कळत तुमची स्वतःशीच ओळख करून दिली, तुमच्या खऱ्या ताकदीशी परिचय करून दिला. जर ते सोबत असते तर कदाचित तुम्हाला कधीच कळलं नसतं की तुम्ही किती ओझं पेलू शकता, किती दूर चालू शकता आणि किती वेळा पडून पुन्हा उभे राहू शकता. म्हणून प्रत्येक वेळी कोणी साथ सोडली तर त्याला फक्त नुकसान समजू नका, त्याला एक तयारी समजा, एक संधी समजा. अशी तयारी जी तुम्हाला शिकवते की आयुष्याच्या वाटेवर सर्वात गरजेचं कोणाचा हात किंवा कोणाचा आधार नसून तुमच्या स्वतःच्या खांद्यांची ताकद आहे, तुमची स्वतःची हिंमत आहे. आणि जेव्हा ती ताकद तयार होते, जेव्हा ती हिंमत मजबूत होते, तेव्हा आयुष्यातलं कोणतंही ओझं तुम्हाला तोडू शकत नाही, तुम्ही विस्कळीत होत नाही. ते फक्त तुम्हाला अजून मजबूत बनवतं, तुम्हाला एक चांगला माणूस बनवतं. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्रिय मानवा, जो संघर्ष कोणत्याही दिखाव्याशिवाय कोणालाही न सांगता सहन केला जातो, म्हणजेच निमूटपणे सोसला जातो, तोच आतमध्ये आपल्या मनात अशी शक्ती निर्माण करतो, अशी ताकद पैदा करतो, जी वेळ आल्यावर स्वतः बोलू लागते, काहीही न सांगता स्वतःला सिद्ध करते. या अनुभवांमधून गेल्यानंतर माणसाचा दृष्टिकोन बदलतो, तो जगाकडे वेगळ्या नजरेने बघू लागतो. आता तो दुसऱ्यांच्या दुःखाला हलकं समजत नाही, त्याला दुसऱ्यांच्या त्रासाची जाणीव होते, कारण त्याला माहीत असतं की बाहेरच्या हास्यामागेही खोल लढाया लपलेल्या असू शकतात, मोठा संघर्ष चालू असू शकतो. ही समज तुम्हाला आतून प्रगल्भ बनवते, तुम्हाला जास्त समजूतदार बनवते. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवतं की आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नाही. प्रत्येक वार तुम्हाला तोडत नाही, प्रत्येक अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. हा बदल अचानक येत नाही, हा त्याच शांत संघर्षांचा परिणाम असतो, त्याच एकटेपणाने सोसलेल्या क्षणांचा निकाल असतो, जे तुम्ही कोणताही गोंगाट न करता सहन केलेले असतात. बाहेरच्या जगाला कदाचित कधीच कळणार नाही की तुम्ही काय सोसलं, किती मेहनत केली, पण आतून एक असा माणूस तयार झालेला असतो जो परिस्थितीला घाबरत नाही, ज्याला माहीत असतं की जर त्याने आधाराशिवाय ही कठीण काळ पार केला आहे तर पुढे येणाऱ्या वाटा, पुढची संकट त्याला झोकू शकत नाहीत. हेच कारण आहे की जो संघर्ष शांत राहतो, जो आरडाओरडा न करता सोसला जातो, तोच सर्वात खोल परिणाम करतो. तो तुम्हाला मोठा आवाज देत नाही, तर मजबूत अस्तित्व देतो, तुमची ओळख बनवतो. आणि तेच अस्तित्व पुढे जाऊन तुमच्या चालण्या बोलण्यात, तुमच्या विचारांत आणि तुमच्या निर्णयांत स्पष्ट दिसू लागतं. तुमच्या प्रत्येक कामात त्याची झलक दिसते. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्रिय मानवा,
जेव्हा जगाचे आवाज म्हणजेच जगातील लोक आणि त्यांच्या गोष्टी तुम्हाला समजून घेण्यात अपयशी ठरतात, जेव्हा कोणी तुमचं म्हणणं समजू शकत नाही, तेव्हा आतली चेतना, तुमचा अंतरात्मा बोलायला सुरुवात करतो. आणि तोच आवाज माणसाला त्याच्या सत्याशी, त्याच्या खरेपणाशी ओळख करून देतो, त्याची स्वतःशी भेट घडवतो. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला तुमचं म्हणणं कोणाला तरी समजावून सांगायचं असतं, आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. पण समोरचा व्यक्ती एकतर ऐकू शकत नाही किंवा ऐकूनही त्याला ते जाणवत नाही. तुम्ही बोलता पण तुमच्या भावना शब्दांच्या पलीकडे पोहोचत नाहीत. तुमचं म्हणणं मनापर्यंत पोहोचत नाही. तेव्हा मनात सर्वात आधी निराशा येते, दुःख होतं. वाटतं की कोणी मला ओळखूच शकत नाहीये, कोणी मला समजूनच घेत नाहीये. हाच तो क्षण असतो जिथे बाहेरच्या जगाकडून अपेक्षा तुटतात. आपल्याला बाहेरच्या लोकांकडून अपेक्षा कमी होऊ लागतात. पण याच तुटलेपणात, याच निराशेत एक नवी प्रक्रिया सुरू होते, आत्मशोधाची. जेव्हा कोणी समजून घेणारं मिळत नाही, तेव्हा माणूस पहिल्यांदा स्वतःकडे बघतो, आपल्या आत डोकावतो. आता तो दुसऱ्यांना हे विचारणं बंद करतो की मी कोण आहे, माझी ओळख काय आहे, आणि स्वतःला विचारू लागतो की मला काय वाटतंय, माझ्या आत काय चाललंय. हा प्रश्न खूप खोल असतो, कारण इथूनच आत्मज्ञानाचा प्रवास, स्वतःला ओळखण्याचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला हे सोपं नसतं. स्वतःला समजून घेणं दुसऱ्यांना समजून घेण्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण असतं. कारण इथे तुम्हाला कोणतंही तयार उत्तर मिळत नाही. कोणी तुम्हाला आयतं उत्तर देत नाही. तुम्हाला तुमच्या भीतीचा, तुमच्या कमकुवतपणाचा, तुमच्या अपूर्णत्वाचा आणि तुमच्या इच्छांचा सामना करावा लागतो. त्यांना स्वीकारावं लागतं. हा सामना अनेकदा अस्वस्थ करतो, बेचैनी निर्माण करतो. पण हीच अस्वस्थता तुम्हाला सत्याच्या जवळ नेते, तुमची वास्तवाशी भेट घडवते. हळूहळू तुम्ही हे ओळखायला लागता की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, कोणत्या गोष्टीने आनंद मिळतो आणि कोणत्या गोष्टीवर तुम्ही विनाकारण स्वतःला दोषी मानता. आधी या सर्व गोष्टी तुम्ही दुसऱ्यांच्या प्रतिक्रियावरून समजण्याचा प्रयत्न करत होतात, त्यांच्या वागण्यावरून समजायचात. आता तुम्ही यांना स्वतःच्या अनुभवावरून समजू लागता, स्वतःच्या समजने जाणता. हाच फरक माणसाला आतून प्रगल्भ बनवतो, त्याला जास्त समजूतदार बनवतो. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला शिकता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून तशी अपेक्षा ठेवत नाही जशी आधी ठेवायचात. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही, स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासत नाही. आता तुम्हाला असं वाटत नाही की प्रत्येकाने तुम्हाला बरोबर मानावं, कारण तुम्ही स्वतःला ओळखलेलं असतं, स्वतःची ओळख निर्माण केलेली असते. आणि जो व्यक्ती स्वतःला ओळखतो त्याला जगाच्या स्वीकृतीसाठी, दुसऱ्यांच्या होकारासाठी भटकावं लागत नाही. या अवस्थेत माणूस शांत होऊ लागतो, त्याच्या मनात स्थिरता येते. पण ही शांतता हतबलतेची नसते, ही शांतता समजुतीची असते, खोल समजून घेण्यातून निर्माण होते. आता तुम्ही तुमच्या कमकुवतपणाशी लढत नाही, त्यांना लपवत नाही, तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करता. आता तुम्ही तुमच्या चुकांपासून पळत नाही, त्यांच्यापासून शिकता. हीच शिकवण आत्मज्ञानाचा सर्वात मोठा आधार बनते, तुम्हाला आतून मजबूत बनवते. स्वतःला समजून घेणारा माणूस नात्यांमध्येही बदलतो. तो दुसऱ्यांकडून तीच अपेक्षा करतो जी तो स्वतः पूर्ण करू शकतो, म्हणजेच तो वास्तवात जगणारा होतो. तो कोणाला जबरदस्तीने समजून घेण्यासाठी भाग पाडत नाही, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येकाच्या समजुतीची एक सीमा असते. प्रत्येक जण तुमच्या खोलीपर्यंत येऊ शकत नाही. हा स्वीकार मनाला हलकं करतो, मन शांत होतं. एका वेळेनंतर तुम्हाला जाणवतं की आधी जो एकटेपणा तुम्हाला घाबरवायचा, तोच तुम्हाला आता स्पष्टता देत आहे, तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. आता तुम्ही तुमच्या विचारांपासून पळत नाही, तुम्ही त्यांच्यासोबत बसणं शिकलेले असता, त्यांना समजून घेणं शिकलेले असता. हेच बसणं, हेच थांबणं, हेच चिंतन हळूहळू तुम्हाला तुमच्या आतल्या सत्याशी जोडतं. हेच कारण आहे की जेव्हा कोणी समजून घेणारं मिळत नाही, तेव्हा त्याला केवळ अभाव समजू नका, त्याला कमतरता मानू नका, त्याला एक संधी समजा. अशी संधी जिथे आयुष्य तुम्हाला स्वतःला भेटण्याची वेळ देत आहे, आपल्या आत डोकावण्याची संधी देत आहे. कारण बाहेरून मिळणारी समज तुम्हाला फक्त आधार देते, पण आतून मिळणारी समज तुम्हाला दिशा देते, तुम्हाला रस्ता दाखवते. आणि हीच दिशा आत्मज्ञानाची खरी सुरुवात असते. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्रिय मानवा, जेव्हा माणूस आपल्या कर्माची आणि आपल्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा तेच कर्म त्याच्यासाठी बंधन नाही, म्हणजेच त्याला अडवणारे नाही, तर त्याला पुढे नेणारा मार्ग बनतात, त्याला प्रगतीचा रस्ता दाखवतात. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा कोणताही निर्णय टाळण्याचा पर्याय उडत नाही, तो टाळला जाऊ शकत नाही. ना कोणाचा सल्ला शेवटचा वाटतो, ना कोणावर विश्वास ठेवून पुढे जाता येतं. तेव्हा तुम्हाला स्वतःला ठरवावं लागतं की कोणता रस्ता निवडायचा आहे, काय निर्णय घ्यायचा आहे. त्या क्षणी सर्वात जड गोष्ट ही नसते की निर्णय काय आहे, काय ठरवायचं आहे,
तर ही असते की आता त्याचा परिणामही पूर्णपणे तुमचा असेल, त्याची जबाबदारी तुमची असेल. जेव्हा प्रत्येक निर्णय स्वतः घ्यावा लागतो तेव्हा पहिल्यांदा माणसाला समजतं की चुकीची चव कशी असते, अपयशाचं दुःख काय असतं. जर निर्णय चुकला तर कोणाला दोष देण्यासाठी जागा उरत नाही, कोणतंही कारण चालत नाही. तुम्ही हे म्हणू शकत नाही की कोणी चुकीचं सांगितलं होतं किंवा कोणी भाग पाडलं होतं. हेच स्वीकारणं सर्वात कठीण असतं, स्वतःची चूक मांडणं सर्वात अवघड असतं. पण हीच अडचण आतून तुमच्या मनात एक नवी समज निर्माण करते, तुम्हाला मजबूत बनवते. हळूहळू तुम्हाला हे जाणवतं की चूक ही कोणी शत्रू नसते, कोणतीही वाईट गोष्ट नसते. चूक खरं तर तुम्हाला हे दाखवते की तुमचं कुठे चुकलं, कुठे घाई झाली आणि कुठे तुम्ही स्वतःचं मन ऐकलं नाही. जेव्हा ही समज येते तेव्हा माणूस तुटत नाही तर सावरतो, स्वतःला सांभाळतो. तो पुढच्या वेळी जास्त विचाराने वागतो, जास्त खोलवर पाहतो. हीच प्रक्रिया शिकणं असते, यामुळेच आपण पुढे जातो. जेव्हा निर्णय स्वतःचे असतात तेव्हा शिकवणही खूप खोल असते, कारण ती पुस्तकातून येत नाही, ती अनुभवातून येते, आयुष्याच्या धड्यांमधून मिळते. आणि अनुभव हा असा शिक्षक आहे जो एकच धडा पुन्हा तसाच्या तसा शिकवत नाही, तो प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकवतो. जर तुम्ही एकदा ठेच खाल्ली असेल तर पुढच्या वेळी तुमचं पाऊल आपोआप सावध होतं, तुम्ही सतर्क होता. हीच सावधानी पुढे जाऊन समजूतदारपणा बनते. या रस्त्यावर चालताना माणसाचा आत्मविश्वासही बदलतो. आधी जिथे विश्वास दुसऱ्यांवर असायचा, आता विश्वास स्वतःच्या विचारांवर होऊ लागतो. आता तुम्हाला माहित असतं की तुम्ही चुकीचेही असू शकता, पण तुम्ही शिकून अधिक चांगलेही होऊ शकता. हे स्वीकारण्याची क्षमता खूप ताकद देते, तुम्हाला हिंमत देते. कारण जो व्यक्ती स्वतःची चूक मानतो तोच तिला सुधारण्याच्या स्थितीत येतो. आणखी एक मोठा बदल हा होतो की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणं सोडून देता. कारण तुम्ही पाहिलेलं असतं की चुकीनंतरही आयुष्य संपत नाही. रस्ता कठीण असतो पण बंद होत नाही. ही समज तुम्हाला धोका पत्करण्याची हिंमत देते आणि तीच हिंमत पुढे जाण्यासाठी गरजेची असते. जेव्हा माणूस आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वतः उचलतो तेव्हा तो दुसऱ्यांचं मत नक्की ऐकतो, त्यांच्या गोष्टी ऐकतो, पण आंधळेपणाने त्यावर चालत नाही. आता तो प्रत्येक गोष्टीला आपली परिस्थिती, आपली क्षमता आणि आपल्या ध्येयाशी जोडून पाहतो, स्वतःच्या बुद्धीचा वापर करतो. हाच विचार त्याला गर्दीपासून वेगळं बनवतो, त्याला स्वतःची ओळख देतो. एका वेळेनंतर तुम्ही मागे वळून पाहता आणि तुम्हाला आढळतं की ज्या निर्णयांनी सर्वात जास्त घाबरलं होतं त्यांनीच सर्वात जास्त शिकवलं. ज्या चुकांनी कधी लाज वाटायला लावली होती त्याच आज तुमच्या समजुतीचा पाया बनले आहेत, तुम्हाला प्रगल्भ बनवतात. हेच कारण आहे की जेव्हा प्रत्येक निर्णय स्वतः घ्यावा लागतो तेव्हा चूकही तुमची असते आणि शिकवण ही तुमचीच. आणि हीच शिकवण तुम्हाला पुढे नेते, कारण ती तुम्हाला मजबूत बनवते, जबाबदार बनवते आणि हळूहळू असा माणूस बनवून टाकते जो कोणा आधाराची वाट पाहत नाही तर आपल्या अनुभवांच्या जोरावर पुढे जात राहतो. जेव्हा आयुष्यात सगळे आपापले रस्ते निवडतात, जेव्हा टाळ्या वाजवणारे लोक गायब होतात, तेव्हा माणूस शिकतो की आपल्या कर्माचा आवाज स्वतः ऐकायचा असतो, आपल्या अंतर्मनाचं म्हणणं ऐकायचं असतं. जग तर नंतर ऐकतं. दुसऱ्यांच्या आशेवर जगत राहिलात तर थकून जाल, दुसऱ्यांच्या अपेक्षा तुम्हाला थकवून सोडतील. पण ज्या दिवशी स्वतःच्या निर्णयांवर चालायला शिकाल त्याच दिवशी आतमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास जन्माला येतो. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त शिकवतं जेव्हा कुणी रस्ता दाखवणारा नसतो, कुणी मार्गदर्शक नसतो, कारण त्यावेळी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतं. जेव्हा आधार देणारे हात मागे हटतात तेव्हा माणूस आपल्या पायावर उभं राहायला शिकतो आणि तीच सवय त्याला आतून मजबूत बनवते. प्रत्येक माणूस गर्दीत चालू शकतो, गर्दीसोबत पुढे जाऊ शकतो, पण आपल्या परिस्थितीला समजून पुढे जाणे तोच शिकतो ज्याला परिस्थितीने स्वतःशी सामना करायला शिकवला आहे. जेव्हा कोणी धीर देणारं नसतं तेव्हा आतून उठणारा आवाजच सर्वात मोठी ताकद बनते, जी पडू देत नाही. आयुष्यात सर्वात मजबूत तोच बनतो ज्याने दुसऱ्यांच्या उणिवेला तक्रार नाही तर आपली जबाबदारी बनवला आहे. जेव्हा प्रत्येक निर्णय स्वतः घ्यावा लागतो तेव्हा चुकाही आपल्याच असतात आणि शिकवणही. आणि हीच शिकवण माणसाला प्रगल्भ बनवते. ज्या दिवसांमध्ये साथ सुटते त्याच दिवसांमध्ये माणूस स्वतःशी जोडला जातो आणि तोच दुवा पुढे जाऊन स्वाभिमानात बदलतो. जगाचा भरोसा कधी बदलेल काही सांगता येत नाही, हे तर वेळेवर अवलंबून असतं. पण स्वतःवर विश्वास असेल तर परिस्थितीही हळूहळू झुकू लागते. जेव्हा कोणी तुमचा थकवा समजत नाही तेव्हा स्वतःला सावरायला शिकावं लागतं आणि तेच सावरणं आयुष्याची खोल समज देतं. प्रत्येक वळणावर कोणाचा हात धरण्यापेक्षा चालणं शिकलेलं कधीही चांगलं, कारण रस्ते मोठे असतात आणि साथ नेहमी मिळत नाही. ज्या दिवसांमध्ये कोणी तुमची मेहनत बघत नाही त्याच दिवसांमध्ये तीच मेहनत तुम्हाला आतून तयार करत असते. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा सल्ला देणारे कमी आणि जबाबदाऱ्या जास्त होतात.
जेव्हा आपलीच माणसं दूर होतात तेव्हा माणूस शिकतो की स्वतःसोबत खरं राहणं किती गरजेचं असतं. प्रत्येक वेदना हे शिकवायला येत नाही की कसं रडायचंय. काही अनुभव हे शिकवायला येतात की स्वतःला कसं सावरायचं आहे. जेव्हा कुणी साथ देणारं नसतं तेव्हा माणूस आपल्या स्वप्नांना धरून चालायला शिकतो आणि तीच स्वप्न त्याला पुढे घेऊन जातात. आयुष्यात सर्वात मोठं वळण त्याच दिवशी येतं जेव्हा माणूस समजून घेतो की त्याच्या अपेक्षा आता इतरांशी नाही तर स्वतःशी जोडलेल्या आहेत. कधी कधी आयुष्य तुम्हाला एकटं यासाठीच सोडतं जेणेकरून तुम्ही हे जाणून घेऊ शकाल की तुमची खरी ताकद कोणा दुसऱ्याच्या भरोशावर नाही तर स्वतःच्या ताकदीवरच अवलंबून आहे, तुमच्या आत लपलेली आहे. जेव्हा कोणी तुमचा संघर्ष समजून घेणारं नसतं तेव्हा तोच संघर्ष तुम्हाला आतून इतका मजबूत बनवतो की पुढे जाऊन समजून घेण्याची गरजच उरत नाही. आयुष्यात जेव्हा सर्व काही स्वतःच सांभाळावं लागतं तेव्हा माणूस हळूहळू भीतीने नाही तर समजुतीने निर्णय घ्यायला शिकतो. जे लोक सोबत राहतात ते सल्ला देतात, पण जे दूर होतात ते तुम्हाला स्वतः विचार करण्याची सवय शिकून जातात. जेव्हा कोणी तुमचा रस्ता सोपा करत नाही तेव्हा तुम्ही तुमची चाल पक्की करायला शिकता आणि हीच सवय तुम्हाला पुढे पडू देत नाही. कधी कधी साथ न मिळणं ही शिक्षा नसते, ती तयारी असते त्या आयुष्यासाठी जिथे तुम्हाला एकटं उभं राहायचं असतं. जेव्हा कोणी तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही तेव्हा तीच स्वप्न तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात. आयुष्याचे सर्वात कठीण दिवस तेच असतात जे तुम्हाला हे शिकवतात की आधाराशिवायही पुढे जाता येतं. जेव्हा प्रत्येक सकाळी स्वतःला उठवावं लागतं तेव्हा माणूस आतून इतका मजबूत बनतो की बाहेरचे आधार अर्थहीन ठरतात. जो माणूस स्वतःसाठी उभं राहायला शिकतो त्याला पाडण्यासाठी परिस्थितीही अनेकदा हार मानतो. जेव्हा कोणी तुमचा कमकुवतपणा बघत नाही तेव्हा तुम्ही तुमची ताकद ओळखायला सुरुवात करता. आयुष्यात एकटं पुढे जाण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात. याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःला सावरायला शिकला आहात. जेव्हा कोणी समजावणारं नसतं तेव्हा अनुभव स्वतः गुरु बनतो आणि तोच अनुभव पुढे रस्ता दाखवतो. ज्या रस्त्यांवर कोणी सोबत चालत नाही तेच रस्ते माणसाला स्वतःशी भेट घडवतात. कधी कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणाशी लढण्याची गरज नसते, फक्त सतत पुढे जात राहणं पुरेसं असतं. जेव्हा कोणी तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवत नाही तेव्हा तीच मेहनत तुमच्या आत विश्वासाची मुळं पक्की करते. आयुष्य तुम्हाला जितकं एकटं वाटायला लावतं तितकंच तुम्हाला तुमच्या आत उतरण्याची संधीही देतं. जेव्हा कोणी तुमची पाठ थोपडणारं नसतं तेव्हा तुम्ही स्वतःला सावरून पुढे जायला शिकता. जो माणूस आपल्या वेदनेसोबत चालायला शिकतो तो कोणा आधाराची वाट पाहत नाही. आयुष्य तुम्हाला प्रत्येक वेळी उत्तर देत नाही, पण प्रत्येक वेळी इतकं नक्की शिकवून देतं की आता प्रश्नांना घाबरायचं नाही, त्यांना समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मान्यतेवर जगणं सोडून देता तेव्हा पहिल्यांदा आपल्या श्वासात खरं स्वातंत्र्य जाणवतं. अनेकदा जे तुटतं ते तुमचं धैर्य नसतं तर ती अपेक्षा असते जी चुकीच्या जागी लावली गेली होती. आयुष्यात पुढे जाण्याचा अर्थ असा नाही की मागे काहीतरी चुकीचं होतं. अनेकदा पुढे यासाठीच जावं लागतं कारण आता तुम्ही बदललेले असता. जे लोक तुमच्या शांत राहण्याला हलकं समजतात त्यांना हे माहीत नसतं की तीच शांतता किती खोल समजुतीने भरलेली असते. कधी कधी परिस्थिती तुम्हाला थांबवत नाही तर तुम्हाला हे दाखवायला येते की आता कोणत्या दिशेने जाणं योग्य होईल. जेव्हा तुम्ही स्वतःशी खरं बोलायला शिकता तेव्हा बाहेरच्या खोट्या गोष्टींचा परिणाम आपोआप कमी होतो. प्रत्येक नातं नेहमी निभावण्यासाठी नसतं. काही नाती फक्त हे शिकवायला येतात की आपल्या मर्यादा कशा ठरवायच्या आहेत. आयुष्याची सर्वात मोठी शिकवण ही आहे की प्रत्येक गोष्टीला पकडून ठेवणं गरजेचं नाही, काही गोष्टींना जाऊ देणंही गरजेचं असतं. जी वेळ तुम्हाला रिकामापणाची जाणीव करून देते तीच वेळ तुम्हाला आतून मजबूत करण्याचं कामही करते. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा दुसऱ्यांचे वागणे तुमची व्याख्या करू शकत नाही. अनेकदा योग्य निर्णय तोच असतो जो त्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त एकटं करतो, पण पुढे जाऊन तुम्हाला सर्वात जास्त मजबूत बनवतो. आयुष्य तुम्हाला हे शिकवत नाही की सर्व काही सोपं असेल, ते शिकवतं की तुम्ही प्रत्येक संकटासोबत चालायला शिकू शकता. जे लोक आज तुमचा संघर्ष समजत नाहीत ते तुमची स्थिरता बघून उद्या स्वतः आश्चर्यचकित होतील. जेव्हा तुम्ही तुलना करणं सोडून देता तेव्हा तुमचा प्रवास ओझं नाही शिकवण बनतो. प्रत्येक दिवस खास नसतो, पण प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं आणि समजूतदार नक्कीच बनवतो. आयुष्यात सर्वात खोल शांती तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही स्वतःसोबत तडजोड करणं बंद करता. जी वेळ तुम्हाला गप्प करते तीच वेळ तुम्हाला आतून स्वच्छ आणि स्पष्टही बनवते. कधी कधी सर्वात मोठा आधार कोणी मायूस नाही तर तुमची स्वतःची समज आणि संयम असतात. आयुष्य कधी हे वचन देत नाही की रस्ता सोपा असेल, पण हे नक्की शिकवून देतं की चालायचं कसं आहे, मग परिस्थिती कशीही असो.
जेव्हा तुम्ही स्वतःला प्रत्येकाच्या अपेक्षांमधून मुक्त करता तेव्हा पहिल्यांदा जाणवतं की श्वास घेणं किती सुख देतं. अनेकदा जी शांतता तुम्हाला मिळते तीच तुम्हाला त्या सत्यांशी भेटवते ज्यापासून गोंगाट नेहमी दूर ठेवतो. आयुष्यात सर्वात मोठा बदल बाहेर नाही, आतल्या विचारांत येतो आणि तोच बदल तुमची पूर्ण दिशा बदलून टाकतो. जे लोक तुमच्या चांगुलपणाला साधारण समजतात त्यांना हे माहीत नसतं की चांगुलपणा निभावण्यात किती ताकद लागते. कधी कधी परिस्थिती तुम्हाला यासाठी अडकवते जेणेकरून तुम्ही इतरांवर नाही, स्वतःच्या समजुतीवर विश्वास ठेवायला शिकू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्यायला लागता तेव्हा भीती तुम्हाला थांबवण्याऐवजी सावध बनवते. प्रत्येक नातं आयुष्यभर सोबत चालण्यासाठी नसतं. काही नाती तुम्हाला योग्य वळणापर्यंत आणून स्वतः मागे राहतात. आयुष्य तुम्हाला हे शिकवत नाही की पडू नका, ते शिकवतं की पडल्यानंतर स्वतःला कसं सावरायचं आहे. जी वेळ तुम्हाला थकवून टाकते तीच वेळ तुम्हाला आतून इतकं मजबूत बनवते की पुढची संकट छोटी वाटू लागतात. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला शिकता तेव्हा दुसऱ्यांचे कोरडे वागणे तुम्हाला तितकं दुखावत नाही. कधी कधी सर्वात योग्य रस्ता तोच असतो जो सोपा वाटत नाही आणि जिथे गर्दी खूप कमी असते. आयुष्याचं ओझं तेव्हा हलकं होऊ लागतो जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं सोडून देता. जे आज तुमच्या शांततेला समजत नाहीत ते उद्या तुमची स्थिरता बघून स्वतः विचारात पडतील. प्रत्येक दिवस आनंदी राहणं गरजेचं नाही, पण प्रत्येक दिवस खरं राहणं तुम्हाला आतून मजबूत बनवून ठेवतं. जेव्हा तुम्ही तुलना करणं सोडून देता तेव्हा तुमचा प्रवास इतर कोणाशी नाही, स्वतःशी जोडला जातो. आयुष्य तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही, ते प्रत्येक अनुभवासोबत काही समज देऊनच पुढे पाठवते. जे लोक तुमचा संघर्ष बघत नाहीत त्यांना तुमच्या यशाचं खरं वजनही समजू शकत नाही. कधी कधी पुढे जाण्यासाठी ध्येय बदलणं नाही, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं पुरेसं असतं. जेव्हा लोक तुमची मेहनत बघत नाहीत आणि फक्त निकालांवर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा समजून घ्यावं की तुमचा प्रवास योग्य दिशेने आहे. कारण खरं काम अनेकदा आरडाओरडा करत नाही. आयुष्यात सर्वात खोल समज तेव्हा येते जेव्हा तुम्ही कोणत्याही तक्रारीशिवाय तुमच्या जबाबदाऱ्या उचलायला शिकता, मग परिस्थिती कितीही गुंतागुंतीची का असेना. प्रत्येक वेळी तुटणं हार नसते, अनेकदा तेच तुटणं तुम्हाला आतून इतकं मजबूत बनवून टाकतं की मग कोणतीही परिस्थिती तुम्हाला डगमगू शकत नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडून देता त्याच दिवसापासून तुमच्या खऱ्या शांतीची सुरुवात होते. कारण तेव्हा तुम्ही स्वतःच्या सत्यासोबत जगायला शिकता. आयुष्य तुम्हाला जितकं अडवतं तितकंच आतमध्ये काहीतरी नवीन बनवण्याची संधीही देतं. फक्त गरज असते त्या इशाऱ्याला समजण्याची. कधी कधी गप्प राहून सहन करणं कमजोरी नसते, तर हे या गोष्टीचा संकेत असतो की तुम्ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याच्या पलीकडे गेला आहात. जे लोक तुमच्या संघर्षाच्या दिवसात दूर राहिले तेच तुमच्या यशाच्या वेळी सर्वात जास्त प्रश्न विचारतील. म्हणून आपल्या प्रवासावर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही परिस्थितीशी लढण्याऐवजी स्वतःला समजून घेऊ लागता तेव्हा आयुष्य आपोआप सोपं वाटू लागतं. प्रत्येक माणसाचा रस्ता वेगळा असतो, म्हणून दुसऱ्याचं ध्येय बघून स्वतःचा वेग कमी समजू नका. आयुष्यात काही रिकामापणा यासाठी येतो जेणेकरून तुम्ही बाहेरच्या गोंगाटापासून दूर होऊन आपल्या आतल्या आवाजाला ऐकू शकाल. ज्या गोष्टी मनात राहून जातात त्यात सर्वात जास्त शिकवतात, कारण अनुभव अनेकदा शब्दांपेक्षा जास्त खोल असतात. जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा माणूस दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी जोडला जायला शिकतो आणि तोच दुवा त्याला पुढे नेतो. प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण प्रत्येक दिवस काही ना काही असं नक्की सोडून जातं जे तुम्हाला आधीपेक्षा थोडं समजूतदार बनवतं. आयुष्याची सर्वात मोठी शिकवण हीच आहे की सर्व काही मिळवण्याच्या घाईत स्वतःला हरवून बसणं सर्वात महाग सौदा असतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही दिखाव्याशिवाय योग्य काम करत राहता तेव्हा उशिरा का होईना आयुष्य त्याचं उत्तर नक्की देतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर मिळत नाही, काही उत्तरं वेळेसोबत तुमच्या आतच तयार होतात. कधी कधी मागे वळून पाहिल्याने भीती नाही तर हे समजतं की तुम्ही किती दूरपर्यंत स्वतःला सावरत प्रवास केला आहे. आयुष्यात विश्वास सर्वात आधी स्वतःवर ठेवावा लागतो, कारण तोच विश्वास पुढे जाऊन प्रत्येक नात्याचा पाया बनतो. जेव्हा तुम्ही तुमच्या वेदनेला समजूतदारपणात बदलता तेव्हा तीच वेदना तुमची सर्वात मोठी ताकद बनते. कधी कधी आयुष्य तुम्हाला यासाठीच धीमे करते जेणेकरून तुम्ही हे समजू शकाल की पळण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे योग्य दिशेने चालणं. जेव्हा परिस्थिती तुमच्या मनासारखी चालत नाही तेव्हा तीच वेळ तुम्हाला हे शिकवते की तुमचे विचार किती मजबूत आहेत आणि तुम्ही आतून किती तयार आहात. आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही हे मानून घेता की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यांकडे नाही, काही उत्तरं अनुभव स्वतः शिकवतात. जो माणूस दररोज स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो त्याला कोणा दुसऱ्याला सत्य सिद्ध करण्याची गरज पडत नाही. अनेकदा आयुष्य तुम्हाला एकटं करत नाही तर तुम्हाला स्वतःशी भेटवण्यासाठी थोडं लांब करते.
जेव्हा तुम्ही कोणताही गाजावाजा न करता योग्य काम करत राहता तेव्हा उशीर लागला तरी त्याचा परिणाम खूप खोल होतो. आयुष्य हे बघत नाही की तुम्ही किती बोललात, ते हे बघतं की तुम्ही कठीण काळात किती निभावलत. प्रत्येक वेळी तुटणं तुम्हाला कमकुवत बनवत नाही. काही तुटणं तुम्हाला आतून इतकं स्वच्छ करतात की पुढचा रस्ता साफ दिसू लागतो. जेव्हा तुम्ही तुलना करणं सोडून देता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या खऱ्या ओळखीची जाणीव होते. आयुष्याची खरी समज तेव्हा येते जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी आणि स्वतःकडून जबाबदारी जास्त ठेवू लागता. कधी कधी मागे राहणं हार नसते, तर हा संकेत असतो की तुम्हाला तुमच्या गतीने चालायचं आहे. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरायला शिकतो त्याच्यासाठी परिस्थिती कधीही कायमचं ओझं बनत नाही. आयुष्यात सर्वात खोल गोष्टी त्या असतात ज्या न सांगता मनात उतरतात. जेव्हा तुम्ही परिस्थिती स्वीकारायला शिकता तेव्हा तीच परिस्थिती तुम्हाला पुढे जाण्याची ताकदही देते. प्रत्येक दिवस तुम्हाला काही नवीन देत नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं आणि तयार नक्कीच करून देतो. आयुष्याची किंमत तेव्हा समजते जेव्हा तुम्ही त्याला दिखाव्याच्या बाहेर काढून साधेपणात जगायला शिकता. जो माणूस आपल्या मनाचा ऐकायला शिकतो त्याला गर्दीतही रस्ता मिळतोच. कधी कधी शांत राहणं हार नसते, तर हा या गोष्टीचा पुरावा असतो की तुम्ही विनाकारण ऊर्जा खर्च करू इच्छित नाही. आयुष्यात सर्वात भरवशाची गोष्ट तुमचे विचार असतात, कारण तेच प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवांपासून पळणं बंद करता तेव्हा तेच अनुभव तुमचे सर्वात चांगले शिक्षक बनतात. कधी कधी आयुष्य तुम्हाला थकवत नसतं, तर हे तपासत असतं की तुम्ही न तुटता किती पुढे चालू शकता. जेव्हा तुम्ही प्रत्येक उत्तर देण्याची गरज वाटणे सोडून देता तेव्हा जीवन आपोआप हलकं वाटू लागतं. आयुष्यात काही वळणं यासाठी येतात जेणेकरून तुम्ही समजू शकाल की प्रत्येक दिशा गर्दीची नसते, पण योग्य असते. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरायला शिकतो त्याला परिस्थिती कधीही पूर्णपणे हरवू शकत नाही. कधी कधी ज्या गोष्टी उशिरा मिळतात त्या सर्वात जास्त जपून ठेवल्या जातात. आयुष्याचा खरा धडा पुस्तकातून नाही, तर त्या क्षणांमधून मिळतो जिथे कोणताही रस्ता साफ दिसत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीतून बाहेर येता तेव्हाच शांतता तुमच्याकडे येऊ लागते. प्रत्येक दिवस चांगला असावा हे गरजेचं नाही, पण प्रत्येक दिवशी काहीतरी शिकायला मिळावं हेच पुरेसं असतं. आयुष्यात सर्वात कठीण काम स्वतःला समजून घेणं असतं, आणि जो हे शिकतो तो खूप काही जिंकतो. कधी कधी परिस्थिती बदलत नाही, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताच सर्व काही वेगळं वाटू लागतं. जो माणूस आपल्या आतल्या अस्वस्थतेला समजूतदारपणात बदलतो तोच पुढे जाऊन संतुलन शिकतो. आयुष्य तुम्हाला तोडायला येत नाही, ते तुम्हाला नव्याने घडवायला येतं. फक्त पद्धत थोडी कठोर असते. जेव्हा तुम्ही अपेक्षांचं ओझं कमी करता तेव्हा नाती आणि परिस्थिती दोन्ही स्पष्ट दिसू लागतात. प्रत्येक माणसाचा संघर्ष वेगळा असतो, म्हणून कोणाचं हसू बघून त्याच्या कथेचा अंदाज लावू नका. आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट वेळ नाही, तर ती समज आहे जी वेळेसोबत येते. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता तेव्हा बाहेरच्या जगाच्या मतांचं महत्त्व हळूहळू कमी होतं. कधी कधी शांत राहून पुढे जाणं वाद जिंकण्यापेक्षा कितीतरी जास्त ताकदवर असतं. आयुष्य हे बघत नाही की तुम्ही किती इच्छा धरली, ते हे बघतं की तुम्ही किती निभावलं. जो माणूस आपल्या अनुभवांपासून शिकणं थांबवत नाही त्याचा प्रवास कधीच वाया जात नाही. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवणं थकवून टाकतं तेव्हा तुम्ही आतून हलकं महसूस करू लागता. आयुष्य तुम्हाला वारंवार हे सांगत नाही की काय बरोबर आहे, ते फक्त परिस्थिती देतं आणि बघतं की तुम्ही त्यातून काय शिकता. जो माणूस आपल्या आत उठणाऱ्या प्रश्नांपासून पळत नाही तोच हळूहळू आपल्या जीवनाची दिशा स्वतः ठरवायला शिकतो. कधी कधी सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही हे मानून घेता की प्रत्येक गोष्टीचं उत्तर आत्ताच मिळणं गरजेचं नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक दरवाजा उघडणं गरजेचं नाही, काही बंद दरवाजेही योग्य रस्ता दाखवतात. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकता तेव्हा भीती आपोआप मागे सुटू लागते. प्रत्येक दिवस तुम्हाला मजबूत बनवत नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं आणि तयार नक्कीच करतो. आयुष्य अनेकदा तेच शिकवतं जे तुम्हाला ऐकायचं नसतं, पण त्याच गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त बदलतात. जेव्हा तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेने बघणं सोडून देता तेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्वतःला खऱ्या अर्थाने समजू शकता. कधी कधी परिस्थिती यासाठीच कठीण वाटते जेणेकरून तुम्ही तुमच्या आतल्या क्षमतेला ओळखू शकाल. आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जो सहन करायला शिकतो तोच पुढे जाऊन सावरायला हे शिकतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं सोडून देता तेव्हा मनात एक वेगळ्या प्रकारची स्थिरता येऊ लागते. आयुष्य तुम्हाला प्रत्येक वेळी पाडून हे सांगत नाही की तुम्ही कमकुवत आहात, तर हे दाखवतं की तुम्ही उठू शकता. जो माणूस आपल्या अनुभवांना ओझं नाही शिकवण मानतो त्याचा स्वर कधीही वाया जात नाही. कधी कधी मागे वळून पाहिल्याने पश्चाताप नाही, तर ही जाणीव होते की तुम्ही किती काही सहन करत पुढे आला आहात. आयुष्यात शांतता तेव्हा येते जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येक लढाई जिंकणं गरजेचं नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाला ऐकायला शिकता तेव्हा बाहेरचा गोंगाट तुम्हाला भरकटवण्याची ताकद गमावतो.
आयुष्याचं खरं मूल्य तेव्हा समजतं जेव्हा तुम्ही दिखावापासून दूर होऊन साधेपणाला जवळ करता. कधी कधी आयुष्य तुम्हाला उत्तर देत नाही, फक्त प्रश्न देतं, जेणेकरून तुम्ही इतरांवर नाही तर स्वतःच्या समजुतीवर विश्वास ठेवायला शिकू शकाल. जेव्हा तुम्ही हे मानून घेता की प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात असू शकत नाही, तेव्हा मन आपोआप हलकं होऊ लागतं. आयुष्यात सर्वात शांत क्षण तेच असतात जेव्हा तुम्ही कोणतेही अपेक्षेशिवाय आपलं काम करत राहता. जो माणूस प्रत्येक अनुभवाला ओझं नाही शिकवण मानतो, तो हळूहळू आतून मजबूत होतो. कधी कधी परिस्थिती यासाठी गुंतागुंतीची होते जेणेकरून तुम्ही बाहेरच्या रस्त्यांवरून नाही तर आपल्या आतून उपाय शोधावे. जेव्हा तुम्ही तुमची तुलना कोणा दुसऱ्याशी करणं सोडून देता, तेव्हा तुम्हाला तुमच्या किमतीची जाणीव होऊ लागते. आयुष्य अनेकदा तेच हिरावून घेतं ज्यावर आपण गरजेपेक्षा जास्त अवलंबून होतो, जेणेकरून आपण स्वतःला ओळखू शकू. जो माणूस तक्रारीशिवाय पुढे जाणं शिकतो, त्याच्या आत एक वेगळीच स्थिरता निर्माण होते. कधी कधी काही न बोलणं यासाठीच गरजेचं असतं, जेणेकरून परिस्थिती स्वतः आपलं सत्य दाखवू शकेल. आयुष्यात खरा बदल आरडाओरड्याने नाही तर रोजच्या छोट्या छोट्या योग्य निर्णयांनी येतो. जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येक नातं प्रत्येक वळणापर्यंत सोबत चालत नाही, तेव्हा मनातली कडवाहट कमी होऊ लागते. कधी कधी मागे हटणं भीती नसते, तर हा समजूतदारपणा असतो की आता स्वतःला सावरायचं आहे. आयुष्य तुम्हाला परफेक्ट बनण्यासाठी तर खरं बनण्यासाठी संधी देतं. जो माणूस आपल्या आत उठणाऱ्या अस्वस्थतेला समजून घेतो, तोच पुढे जाऊन संतुलन शिकतो. कधी कधी रस्ता साफ यासाठी दिसत नाही, कारण तुम्हाला चालूनच तो बनवायचा असतो. आयुष्यातली सर्वात खोल शिकवण तीच असते जी कोणत्याही उपदेशाशिवाय अनुभवातून मिळते. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनापासून नाही, समजुतीने बघायला शिकता, तेव्हा वेदनेची पकड सैल होऊ लागते. कधी कधी तुटल्यानंतरच हे समजतं की तुम्ही आधीपेक्षा कितीतरी जास्त सावरलेले आहात. आयुष्याचं खरं धाडस दिखाव्यात नाही तर निमूटपणे स्वतःसोबत उभं राहण्यात असतं. आयुष्य तुम्हाला प्रत्येक वेळी हे सांगत नाही की योग्य काय आहे, पण प्रत्येक अनुभवानंतर हे नक्की साफ करून देतं की चुकीचं काय होतं. जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला शिकता, तेव्हा परिस्थितीचं कोरडं वागणंही तुम्हाला भरकटवू शकत नाही. अनेकदा जो थकवा जाणवतो तो हरण्याचा नाही तर सतत प्रयत्न केल्याची साक्ष असते. आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही इतरांकडून सल्ला कमी आणि स्वतःशी संवाद जास्त करू लागता. जे लोक तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, तेच नकळत तुमची सहनशक्ती मजबूत करतात. कधी कधी थांबून जाणं मागे हटणं नसतं, तर पुढची समज स्पष्ट करण्याचा मार्ग असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांचे परिणाम स्वीकारायला शिकता, तेव्हा भीती तुमची दिशा बदलू शकत नाही. प्रत्येक नातं तुम्हाला खुश ठेवण्यासाठी नसतं, काही नाती तुम्हाला सत्याशी ओळख करून द्यायला येतात. आयुष्य तुम्हाला हे शिकवत नाही की सर्व काही तुमच्या मनासारखं होईल, ते शिकवतं की प्रत्येक परिस्थितीत कसं संतुलित राहायचं आहे. जी वेळ तुम्हाला रिकामी वाटते, तीच वेळ तुम्हाला आतून भरण्याची तयारी करत असते. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला सुरुवात करता, तेव्हा अपमानाचा परिणाम आपोआप कमी होऊ लागतो. कधी कधी सर्वात कठीण रस्ताच तुम्हाला सर्वात स्वच्छ दृष्टिकोन देतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक उत्तर मिळणं गरजेचं नाही, काही प्रश्नांसोबत चालायलाही शिकावं लागतं. जे लोक तुमच्या साधेपणाला कमी समजतात, ते त्याच्या खोलीला कधीच ओळखू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही तुलनेच्या बाहेर येता, तेव्हा तुमचा प्रवास पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तुमचा होतो. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असते आणि तरीही तुम्ही तुमच्या मूल्यांवर ठाम असता. अनेकदा जे हरवतं तेच तुम्हाला हे शिकवतं की खरंच गरजेचं काय होतं. जेव्हा तुम्ही तुमच्या आतला आवाज ऐकायला शिकता, तेव्हा बाहेरचा गोंगाट तुम्हाला कमी त्रास देतो. आयुष्य तुम्हाला दररोज आनंदी राहण्याचं वचन देत नाही, पण दररोज काहीतरी शिकवण्याची संधी नक्की देतं. आयुष्य तुम्हाला कधीही तयार परिस्थिती देत नाही, ते तुम्हाला परिस्थितीत घडवून इतकं सक्षम बनवतं की तुम्ही कोणत्याही वळणावर स्वतःला सावरू शकाल. जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येकाचे विचार तुमच्यासारखे असू शकत नाहीत, तेव्हा मनात तक्रारीच्या जागी समजूतदारपणा जन्म घेऊ लागतो. अनेकदा जो अडथळा वाटतो तोच तुम्हाला चुकीच्या दिशेने वेगाने पुढे जाण्यापासून वाचवत असतो. आयुष्यात सर्वात खरा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारणं बंद करता की लोक काय म्हणतील. जे लोक तुमची मेहनत बघत नाहीत, ते तुमचे निकाल बघूनही त्याची खोली समजू शकणार नाहीत. कधी कधी परिस्थिती तुम्हाला यासाठी झुकवते जेणेकरून तुम्ही तुमच्या आतल्या ताकदीला ओळखू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांच्या सोबत उभं राहायला शिकता, तेव्हा भीती हळूहळू तुमचा रस्ता सोडून देते. प्रत्येक नातं निभावण्यासाठी नसतं, काही नाती फक्त तुम्हाला हे शिकवायला येतात
की कुठे थांबणं गरजेचं आहे. आयुष्य तुम्हाला हे शिकवत नाही की चुका करू नका. ते शिकवतं की प्रत्येक चुकीनंतर स्वतःला कसं अधिक चांगलं बनवता येईल. जी वेळ तुम्हाला रिकामं वाटायला लावते, तीच वेळ तुम्हाला आतून भरण्याची सुरुवातही करते. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला शिकता, तेव्हा दुसऱ्यांचं तुच्छ वागणं तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कधी कधी सर्वात योग्य रस्ता तोच असतो जो एकटा आणि कठीण दिसतो, पण तोच तुम्हाला सर्वात पुढे घेऊन जातो. आयुष्याचं खरं संतुलन तेव्हा बनतं जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं सोडून देता. जे लोक आज तुमच्या शांत राहण्याला कमजोरी समजतात, ते उद्या तुमची स्थिरता बघून गप्प बसतील. प्रत्येक दिवस आनंद देत नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं आणि समजूतदार नक्कीच बनवतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं नाही. काही प्रश्नांसोबत चालणं ही सुद्धा एक कला आहे. जेव्हा तुम्ही तुलना करणं सोडून देता, तेव्हा तुमचा प्रवास इतरांशी नाही, स्वतःशी जोडला जातो. जे लोक तुमचा संघर्ष हलक्यात घेतात, ते तुमच्या यशाचं ओझं कधीच समजू शकणार नाहीत. कधी कधी पुढे जाण्यासाठी गोष्टींना धरून ठेवणं नाही, तर त्यांच्या प्रभावातून मुक्त होणं जास्त गरजेचं असतं. कधी कधी आयुष्य तुम्हाला एकटे निर्णय घेण्यास भाग पाडते, जेणेकरून तुम्ही समजू शकाल की तुमचे विचार किती प्रगल्भ झाले आहेत. जेव्हा परिस्थिती तुमच्या अपेक्षांच्या उलट चालते, तेव्हा तीच वेळ तुम्हाला संयम आणि समज दोन्ही शिकवायला येते. आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही इतरांना कमी आणि स्वतःला जास्त प्रश्न विचारू लागता. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरायला शिकतो, त्याला बाहेरचे चढ उतार जास्त हलवू शकत नाहीत. कधी कधी गरजा पूर्ण न होणंही चांगलं असतं, कारण तेच तुम्हाला योग्य आणि अयोग्य याची ओळख करून देतं. आयुष्य तुम्हाला नेहमी ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे असतं, पण ते नक्की देतं जे तुम्हाला पुढे जाण्यास लायक बनवतं. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट लगेच समजून घेण्याचा हट्ट सोडून देता, तेव्हा गोष्टी आपोआप स्पष्ट होऊ लागतात. आयुष्याचं खरं ओझं समस्या नसतात, तर त्यांच्यापासून पळण्याची सवय असते. जो माणूस आपल्या अनुभवांना दाबत नाही, तर त्यांच्यापासून शिकतो, तोच आतून स्थिर बनतो. कधी कधी उशिरा मिळालेलं सत्य लवकर मिळालेल्या खोट्यापेक्षा कितीतरी जास्त समाधान देतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येकाची परवानगी गरजेची नसते, फक्त आपला हेतू साफ असायला हवा. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक व्हायला शिकता, तेव्हा जगाचं मत आपोआप हलकं पडतं. आयुष्याची खोली तेव्हा समजते जेव्हा तुम्ही गोंगाटापासून दूर राहून स्वतःला ऐकायला शिकता. कधी कधी तुटण्याचा अर्थ संपणं नाही, तर नव्याने समजुतीचा जन्म होणं असतो. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत शिकत राहतो, त्याची कोणतीही स्थिती व्यर्थ जात नाही. आयुष्य तुम्हाला दररोज आनंदी राहण्याचं वचन देत नाही, पण दररोज समजूतदार बनण्याची संधी नक्की देतं. जेव्हा तुम्ही तुलना सोडून देता, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रवासाचं सौंदर्य दिसू लागतं. कधी कधी शांतता यासाठी येते जेणेकरून तुम्ही तुमच्या आतल्या प्रश्नांना ओळखू शकाल. आयुष्यात सर्वात विश्वासार्ह गोष्ट तुमचे विचार असतात, कारण तेच प्रत्येक वळणावर तुमची साथ देतात. कधी कधी आयुष्य तुम्हाला थांबायला भाग पाडतं, जेणेकरून तुम्ही समजू शकाल की प्रत्येक वेळी पुढे जाणं म्हणजेच प्रगती नसते. काही थांबे आतली दिशा बदलतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट खरी सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडून देता, तेव्हा मनात एक खोल समज निर्माण होते की शांतता वादातून येत नाही. आयुष्यात सर्वात खरे निर्णय तेच असतात जे तुम्ही तेव्हा घेता जेव्हा कोणी बघणारं किंवा कौतुक करणारं नसतं. जो माणूस परिस्थिती स्वीकारायला शिकतो, त्याच्यासाठी परिस्थिती ओझं नाही, अनुभव बनून जाते. कधी कधी जे सुटून जातं, तेच तुम्हाला हे शिकवतं की तुम्ही कोणत्या गोष्टीशी गरजेपेक्षा जास्त बांधले गेले होतात. आयुष्य तुम्हाला प्रत्येक वेळी जिंकण्याची संधी देत नाही, पण प्रत्येक वेळी शिकण्याची संधी नक्की देतं. जेव्हा तुम्ही आतल्या अस्वस्थतेला समजू लागता, तेव्हा बाहेरच्या समस्या तितक्या जड वाटत नाहीत. आयुष्याचं खरं संतुलन तेव्हा बनतं जेव्हा तुम्ही इच्छा आणि गरज यामधला फरक करायला शिकता. जो माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखतो, तोच न तुटता पुढे जाऊ शकतो. कधी कधी परिस्थिती यासाठीच गुंतागुंतीची होते, जेणेकरून तुम्ही सोपा रस्ता नाही, तर योग्य रस्ता निवडाल. आयुष्यात सर्वात खोल बदल दिखाव्याने नाही, तर विचारांची दिशा बदलल्याने येतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट लगेच मिळवण्याचा हट्ट सोडून देता, तेव्हा संयम आपोआप पक्का होऊ लागतो. आयुष्यातल्या अनेक गोष्टी शब्दांत नाही, तर अनुभवांच्या शांततेत समजतात. जो माणूस आपल्या मनाचं ऐकायला शिकतो, तो गर्दीतही भरकटत नाही. कधी कधी पुढे जाण्यासाठी काही प्रश्नांना उत्तराविना सोडून देणंही गरजेचं असतं. आयुष्य तुम्हाला परफेक्ट बनण्यासाठी दबाव टाकत नाही, ते तुम्हाला समजूतदार बनण्याची संधी देतं.
जेव्हा तुम्ही प्रत्येक परिस्थितीला वैयक्तिक घेणं बंद करता तेव्हा मनाचं ओझं आपोआप हलकं होतं. आयुष्यात सर्वात मोठी ताकद तीच असते जी कोणताही गाजाबाजा न करता तुम्हाला सावरून ठेवते. जो माणूस आपल्या अनुभवांना घाबरत नाही तोच हळूहळू आतून स्थिर बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्रिय मानवा, जेव्हा माणूस बाहेरचा आधार सोडून चालतो, जेव्हा त्याला कोणाची साथ मिळत नाही, तेव्हा त्याला हा खोल अनुभव येतो की त्याची खरी शक्ती, त्याची खरी ताकद परिस्थितीत नाही, म्हणजेच बाहेरच्या हालातांमध्ये नाही, तर त्याच्या आत, त्याच्या स्वतःच्या आतच वास करते. जेव्हा आपण कोणाच्या आधारावर पुढे जातो, जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळते, तेव्हा आपल्याला आपल्या पूर्ण ताकदीचा अंदाजच येत नाही. आपण आपली क्षमता ओळखू शकत नाही. आपल्याला वाटतं की जर ती व्यक्ती नसती, जर तिने साथ दिली नसती, तर कदाचित आपण थांबलो असतो, पुढे जाऊ शकलो नसतो. पण जसा तो आधार जातो, ती साथ सुटते आणि तुम्हाला एकटं पुढे जावं लागतं. तेव्हा आयुष्य एका सत्याशी सामना घडवतं. त्या सत्याचं नाव आहे तुमची स्वतःची हिंमत, तुमचं स्वतःचं धाडस. सुरुवातीला आधाराशिवाय चालणं घाबरवतं, मनात भीती वाटते. मन वारंवार हेच म्हणतं की आता सावरणं कठीण होईल, आता माझ्याकडून चूक होईल, आता पडल्यावर उचलणारं कोणी नसेल. हीच भीती खरं तर तुमच्या मर्यादांची सावली असते, म्हणजेच तुमच्या विचारांची सीमा दाखवते, तुमच्या क्षमतेची नाही, तुमच्या खऱ्या कुवतीची नाही. जेव्हा तुम्ही या भीतीनंतरही एक पाऊल पुढे टाकता, तेव्हा पहिल्यांदा जाणवतं की तुम्ही विचारांपेक्षा जास्त करू शकता. तुमची ताकद खूप आहे. हळूहळू प्रत्येक छोटं पाऊल तुमच्या हिंमतीला ओळख देतं, तुमच्या धाडसाला मजबूत करतं. तुम्ही बघता की ज्या परिस्थितीपासून तुम्ही आधी पळत होतात, आता तीच परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही. तुम्ही तिचा सामना करू शकत आहात. तुम्ही शिकता की समस्या आल्यावर थांबणं गरजेचं नाही, तर तिला समजून पुढे जाणं गरजेचं आहे. हीच समज तुमच्या हिंमतीला आकार देते, तिला मजबूत बनवते. या प्रवासात तुम्ही अनेकदा थकता, पण तुटत नाही, विस्कळीत होत नाही. कारण आता तुमच्याकडे तक्रार करण्यासाठी वेळ नसतो, तुम्ही रडत बसत नाही. आता तुम्ही सर्व ऊर्जा समाधानात लावता, समस्येचं उत्तर शोधण्यात लावता. हीच सवय तुम्हाला मजबूत बनवते. जेव्हा कोणताही आधार नसतो, तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या विश्वासावर चालायला शिकता. आणि हा विश्वास हळूहळू स्थिर आत्मविश्वासात बदलतो. तुम्ही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवू लागता. एका वेळेनंतर तुम्हाला हे देखील जाणवतं की आधी ज्या गोष्टींना तुम्ही अशक्य मानत होतात, ज्या करणं कठीण वाटत होतं, त्या आता तुमच्या आवाक्यात वाटू लागतात, सोप्या वाटतात. असं यासाठी होत नाही की परिस्थिती सोपी झालीये, तर यासाठी होतं की तुम्ही कठीण परिस्थितीत टिकून राहायला शिकला आहात, त्यांच्याशी लढायला शिकला आहात. हेच टिकून राहणं खरी हिंमत आहे. जेव्हा तुम्ही आधाराशिवाय पुढे जाता, तेव्हा तुमचे विचारही बदलतात. आता तुम्ही स्वतःला कमकुवत मानत नाही. तुम्ही हे स्वीकारता की भीती असेल, अनिश्चितता असेल, पण थांबणं गरजेचं नाही, हार मानणं गरजेचं नाही. हाच विचार तुम्हाला पुढे नेतो, मग रस्ता साफ दिसो किंवा न दिसो. या अनुभवातून गेल्यानंतर माणसाला कोणासमोर सिद्ध करण्याची गरज राहत नाही की तो मजबूत आहे. त्याला स्वतःला माहित असतं की त्याने कशा प्रकारे कठीण काळात स्वतःला सावरलं आहे, आपली हिंमत हारली नाहीये. हीच आतली ओळख सर्वात मोठी ताकद बनते, तुमची खरी शक्ती बनते. शेवटी हेच समजून येतं की तुमची हिंमत कधीच छोटी नव्हती, फक्त तुम्ही तिला आजमावलं नव्हतं. आणि जेव्हा आयुष्याने तुम्हाला आधाराशिवाय चालायला भाग पाडलं, तेव्हा तुम्ही जाणलं की तुम्ही जितका विचार करत होतात त्यापेक्षा कितीतरी जास्त सहन करण्याची, समजून घेण्याची आणि पुढे जाण्याची क्षमता ठेवता. हीच जाणीव तुम्हाला प्रत्येक पुढच्या पावलासाठी तयार करते, तुम्हाला आत्मविश्वास देते. हा प्रवास निरंतर आहे. हा कोणत्याही एका व्हिडिओला ऐकल्याने किंवा एखादं पुस्तक वाचल्याने संपत नाही. हा प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक कर्मासोबत, प्रत्येक विचारासोबत चालू राहतो. आपल्या आतल्या या शोधाप्रती प्रामाणिक राहा. आपल्या कमकुवतपणाला स्वीकारा, पण त्यांच्यापासून आपली ओळख बनवू नका. आपल्या यशावर आनंदी व्हा, पण त्याचा अहंकार करू नका. प्रत्येक अनुभवाला एक शिक्षक माना आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या एकाच परमात्माचा अंश बघा. या मार्गावर संयम आणि प्रेमाने चालत राहा. भगवान श्रीकृष्णाची कृपा, बुद्धाची करुणा आणि सर्व आत्मज्ञानी गुरूंचा प्रकाश तुमच्या मार्गाला प्रकाशित करो. स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व प्राण्यांची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.